सरकारी स्टाफ नर्स बनायचंय? मग हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण तीच अचूक रणनीती समजून घेणार आहोत जी तुम्हाला यशापर्यंत पोहोचवेल. तर आपण बोलतोय DMER बद्दल, म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या स्टाफ नर्स परीक्षेबद्दल. या परीक्षेच्या तयारीसाठी एक परफेक्ट स्ट्रॅटेजिक गाईड आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरोबर, ही परीक्षा क्रॅक करणं एक चॅलेंज वाटू शकतं. पण खरं सांगायचं तर योग्य दृष्टिकोन आणि परफेक्ट प्लॅनिंग असेल ना, तर हे आव्हान जिंकणं अजिबात अवघड नाही. पाहूया कसं ते. तर आजच्या या आपल्या विश्लेषणामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत? सगळ्यात आधी आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊ. मग गेल्या काही वर्षांचे प्रश्न कसे आलेत त्याचा ट्रेंड बघू. कोणते टॉपिक्स सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत ते ओळखू. आणि हो, सगळ्यात शेवटी एक स्मार्ट सिलेक्शन स्ट्रॅटेजी कशी बनवायची हे पाहू. ओके, तर कोणत्याही परीक्षेच्या तयारीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती? ती म्हणजे परीक्षेचा पॅटर्न नेमका काय आहे हे समजून घेणं. चला, तर मग सगळ्यात आधी तोच समजून घेऊया. बघा, ही परीक्षा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. ही एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. एकूण 100 मार्कांची ही परीक्षा असून ती 2 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. अगदी सोपं आहे. आता मार्कांची विभागणी बघूया आणि इथेच खरी गंमत आहे. तुम्ही बघू शकता, तब्बल 65% वेटेज हे फक्त आणि फक्त नर्सिंग विषयाला आहे आणि उरलेले 35% जनरल ॲप्टिट्यूडसाठी. म्हणजे आता आपला फोकस कुठे असायला हवा हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे, नाही का? चला, आता जरा मागच्या वर्षांच्या पेपर्सचं पोस्टमार्टम करूया, कारण हेच आपल्याला परीक्षेचा खरा ट्रेंड आणि तिचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला मदत करेल. तर हे जुने पेपर्स आपल्याला काय सांगतात? पहिली गोष्ट, प्रश्न थेट असतात, जास्त फिरवून विचारलेले नसतात. दुसरी, अर्थातच सगळ्यात जास्त भर हा नर्सिंग विषयावरच असतो. तिसरी, जनरल अवेअरनेसचे प्रश्न खूप बेसिक लेवलचे असतात. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनेक प्रश्न रिपीट होतात. म्हणूनच जुने पेपर सोडवल्याने तुमचं टाईम मॅनेजमेंटचा स्किल तर वाढतोच, पण काही प्रश्न डायरेक्ट लागू शकतात. आता आपण आपल्या स्ट्रॅटेजीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय, म्हणजे ते विषय ज्यांच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं तर जास्तीत जास्त मार्क्स आपल्या खिशात असतील. हे बघा, हा आकडा लक्षात ठेवा, 60 ते 70%. हो, एकट्या नर्सिंग विषय तुमच्या परीक्षेच्या एकूण मार्कांपैकी तब्बल 60 ते 70% मार्क्स कव्हर करतो. ही संधी सोडून चालणारच नाही. तर या नर्सिंगच्या महासागरात हे 5 विषय म्हणजे आपले आधारस्तंभ आहेत. कोणते? फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकॉलॉजी, पीडियाट्रिक नर्सिंग आणि कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ह्या 5 विषयांवर कमांड मिळवणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आणि या विषयांमध्येही काही असे हॉट टॉपिक्स आहेत जे जवळजवळ प्रत्येक वर्षी विचारले जातातच, जसे की व्हायटल सायन्स, इन्फेक्शन कंट्रोल, इमर्जन्सी केअर, इम्युनायझेशन शेड्यूल, आपले नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, डायबिटीज आणि हायपरटेन्शन, IV फ्लुइड्स आणि फार्मकॉलॉजीचे बेसिक्स. यावर स्पेशल फोकस करणं म्हणजे शॉर्ट मार्कांची तयारी करणं. ठीक आहे, नर्सिंग तर सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळलं. पण मग बाकीच्या विषयांचं काय करायचं? त्यांना सोडून द्यायचं का? अजिबात नाही, कारण तेच विषय तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेऊ शकतात. तर बघा, जनरल नॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या योजना आणि हेल्थ रिलेटेड करंट अफेअर्सवर लक्ष ठेवा. रिझनिंगमध्ये सिरीज, कोडिंग, डिकोडिंग आणि ब्लड रिलेशन सारखे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. आणि इंग्रजीमध्ये बेसिक ग्रामर आणि सिनॉनिम्स अँटोनिम्सवर थोडा भर द्या, पुरेसा आहे. चला, आता आपल्याकडे सगळी माहिती आहे. या माहितीच्या आधारावर आता आपण एक विनिंग स्ट्रॅटेजी, एक ठोस ॲक्शन प्लॅन बनवूया. ही आहे आपली 4 पॉइंट स्ट्रॅटेजी. स्टेप 1, तुमचा 70% वेळ फक्त आणि फक्त नर्सिंगच्या अभ्यासासाठी द्या. स्टेप 2, मागच्या 5 ते 7 वर्षांचे पेपर्स नीट सोडवा. स्टेप 3, रोज मॉक टेस्ट देऊन प्रॅक्टिस करा. आणि स्टेप 4, रिव्हिजनसाठी शॉर्ट नोट्स बनवायला विसरू नका. आता समजा आपल्याकडे फक्त 30 दिवस उरलेत, तर हा प्लॅन फॉलो करा. पहिले 10 दिवस संपूर्ण नर्सिंग सिलेबस कव्हर करा. पुढचे 10 दिवस जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस करा आणि जे विषय अवघड वाटतायत त्यांच्यावर फोकस करा. त्यानंतरचे 5 दिवस सगळ्याची कंप्लीट रिव्हिजन. आणि शेवटचे 5 दिवस फक्त आणि फक्त फुल लेंथ मॉक टेस्ट द्या.
ठीक आहे. आता आपण तयारीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे अभ्यासाइतकंच महत्वाचं आहे, ते म्हणजे तुमचं माइंडसेट, तुमचा आत्मविश्वास. एक गोष्ट कायम लक्ष ठेवा. ही परीक्षा अवघड नाहीये. तिला फक्त स्मार्ट तयारीची गरज आहे. हार्ड वर्क नाही, स्मार्ट वर्क करायचंय. आणि योग्य स्ट्रॅटेजी असेल तर यश नक्की मिळणार. आणि जाता जाता यशासाठी काही बोनस टिप्स. पहिली, 10 पुस्तकं वाचण्याऐवजी एकच चांगलं रेफरन्स बुक फॉलो करा. दुसरी, तुमची क्लिनिकल थिंकिंग स्किल्स डेव्हलप करा. आणि तिसरी, फक्त वेग नाही तर अचूकतेवरही लक्ष द्या. स्पीड आणि ॲक्युरसी या दोन्हीचा बॅलन्स साधा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सातत्य हीच गुरुकिल्ली आहे. सराव हाच यशाचा मार्ग आहे. आणि यश तुमचंच आहे. तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.